महाराष्ट्र शहरी पाणीपुरवठा स्वच्छता आणि पुनर्वापर कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच सोलापूर शहरासाठी प्रस्तावित 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत विभागीय क्रमांक 1 मधील प्रभाग क्रमांक 4, 5, 6 येथील नगरसेवक यावेळी उपस्थित होते। 1378 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रत्येक नागरिकापर्यंत समान व पुरेसा पाणीपुरवठा पोहोचविणे, पाण्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे तसेच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना चर्चा करण्यात आली। तसेच संबंधित प्रभागामध्ये प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाची ठिकाणे, जुन्या व जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्याने पूर्ण बांधणी अथवा बदल, नवीन जलवाहिन्या, विद्यमान पाईपलाईनचे मजबूतीकरण व विस्तार, वितरण नेटवर्कमधील सुधारणा या संदर्भातील सविस्तर माहिती नगरसेवकांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली। प्रभागनिहाय नियोजित कामांचा आराखडा, त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती आणि कामाच्या अंमलबजावणीची रूपरेषा यावरही चर्चा करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी उपस्थित नगरसेवकांच्या सूचना व शिफारशी जाणून घेतल्या। प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये, सर्व भागांना समान व नियोजनबद्ध पाणीपुरवठा मिळावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबवून कामांना गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले। यानंतर झोन क्रमांक 2 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 व 3 मधील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या भागातील पाणीपुरवठ्याशी संबंधित समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या। नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील विविध बाबी महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या। बैठकीला स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तळवळकर, नगरसेवक अनंत नेता जाधव, नगरसेवक बिजू प्रधाने, समाधान आवळे तसेच नगरसेविका वंदना गायकवाड, मंदाकिनी तोडकरी, श्रद्धा पवार, अलका भवर, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक प्राचार्य नारायण बनसोडे, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका राजश्री कनके, नगरसेविका पूनम काशीद, ज्ञानेश्वरी कारभारी, दत्तात्रय बडगू, किरण पवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, झोन क्रमांक 1 चे अधिकारी सुनीता हिवारे, विभागीय अधिकारी 2 चे सरकाजी सहाय्यक अभियंता श्याम कन्ना, रऊफ शेख, एच मुजावर, समीर जोशी, शशिकांत बुंदे, किशोर पत्तेवाले, अमर फारूक बागबान, मधुकर साळुंके, सुचिता अमेनगी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की नागरिकांच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित समस्या लक्षात घेऊन प्रकल्पाची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात आली। यावेळी अधिकाऱ्यांनी अवंतीनगर येथील विद्यमान 27.5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कायम वापरात राहणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच परिसरात प्रस्तावित 9.5 लाख लिटर क्षमतेच्या नवीन ESR मधून काही भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। अधिकाऱ्यांच्या मते नव्या झोनिंग पद्धतीमुळे पाणीपुरवठा क्षेत्राचे विभाजन करण्यात येणार असून त्यामुळे कमी क्षमतेच्या टाकीतूनही नियोजनबद्ध आणि अखंडित पाणीपुरवठा शक्य होईल। अवंतीनगर परिसर, नगर आणि ABD क्षेत्रातील विविध भागांना स्वतंत्र जलसाठा केंद्रामधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। मात्र बैठकीदरम्यान नगरसेवकांनी प्रस्तावित आराखड्याबाबत अनेक तांत्रिक शंका उपस्थित केल्या। विद्यमान टाक्यांचा वापर कायम राहणार का? नवीन टाक्यांमुळे साठवण क्षमतेत घट होणार का? तसेच उंच आणि सखल भागामध्ये समान व सुरळीत पाणीपुरवठा कसा केला जाणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। यशनगर, वसंती विहार आणि अवंतीनगर परिसरातील पाईपलाईन जोडणी, नवीन पाईपलाईनचे मार्ग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था याबाबतही नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली। काही लोकप्रतिनिधींनी विद्यमान आराखडा जुन्या नकाशावर आधारित असल्याचा मुद्दा उपस्थित करत
प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम नियोजन करण्याची मागणी केली। यावर अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या बाबींचा विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच पाणीपुरवठा योजनेची पारदर्शकता राखून नागरिकांच्या सूचना आणि स्थानिक गरजांनुसार आवश्यक बदल करण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। बैठकीत आगामी काळात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, तांत्रिक सादरीकरण आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनानंतर अंतिम आराखडा निश्चित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली। सोलापूर शहरातील पाणी पुरवठा संदर्भात आज या ठिकाणी महत्त्वाची बैठक या ठिकाणी झालेली आहे। प्रत्येक प्रभागातून जी एक्झिस्टिंग लाईन असेल, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, या ठिकाणी जो जाणार आहे, नगरसेवक लोकांना या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये ज्यांना त्यांना जे काय अडचणी असतील ते काय दुरुस्ती जर असेल तर या ठिकाणी वेळेत ते आपण पूर्ण करून घ्याव्या असं या ठिकाणी ही बैठक होती। आणि निश्चित महानगरपालिकेमध्ये आपल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये, शहराच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी पाईपलाईनची व्यवस्था अजून पुरेशी नाही, ज्या काय कुठं अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आज ही आढावा बैठक पाणीपुरवठ्याची या ठिकाणी आयोजित केलेली होती। आमच्या अध्यक्ष रोहिणीताई तडोळकर होते, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते या ठिकाणी होते, आयुक्त साहेब ओंबासे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत। यांच्या समवेत पाणी पुरवठ्याचे चौबे साहेब असतील, सर्वांसमवेत या ठिकाणी ही बैठक झाली। आणि जे काही आमच्या नगरसेवक लोकांना 4 असेल, 5 असेल, 7 असेल, प्रभाग क्रमांक झोन क्रमांक 1 चे जे काही नगरसेवक सगळे असतील त्यांच्या समवेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी ते सॉल्व्ह करण्यासाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे। आणि कुठं कुठं डिस्ट्रीब्युशन लाईन येणार आहेत, कुठं टाक्या येणार आहेत हे त्यांना अशी माहिती देण्यात आलेली आहे। परिस्थिती निर्माण झाली, आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलली होती पाणी नियोजन आणि बचत। सोलापूरकरांना काय आव्हान करायचं? सोलापूरकरांना या ठिकाणी आवाहन करतो की प्रशासनाने तर याआधी सांगितलेलं आहे, आज आपल्याला पावसाळा थोडासा लांबलेला आहे, पाणी बचत करावं असं या ठिकाणी विनंती करतो। आपण सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा कशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे आम्ही रोजच्या रोज नियोजन करत आहोत। सर्व नगरसेवक आहेत, सर्व लोकांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही सगळे घेऊन या ठिकाणी नियोजन करत, प्रशासनाला घेऊन नियोजन करत आहोत। सोलापूरकरांना एवढीच विनंती आहे की आज पावसाळा आपल्याला शहरामध्ये थोडंसं लांबल्यामुळं पाण्याचं बचतीकरण करावे या ठिकाणी अशी विनंती करतो।